नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आज 4 डिसेंबर 2024 सकाळचे 9 वाजलेत आणि काल कॉमेंटमध्ये एका लहान मुलाने मला विचारलं होतं की दादा, कॅनडामध्ये हीटिंग सिस्टम कशी असते, तिथे घरं गरम कशी राहतात, तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. तर हा छोटा मुलगा आहे स्मिथ नावाचा. तर त्यांनी मला काल कॉमेंटमध्ये विचारलं होतं की बाहेर एवढी थंडी असते, तर मग आतमध्ये घरं गरम कशी असतात, ते हीटर सिस्टम वगैरे कशी असते, त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवा. तर स्मिथच्या रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ बनवत आहे. चांगला टॉपिक आहे, चांगला क्वेश्चन विचारला त्यांनी. असेच जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याच्यावरती मग मी काम करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो. आज पण थंडी खूप जास्त आहे. -7 टेम्परेचर आहे आज आणि बर्फ सध्या पडायला चालू आहे. तर कॅनडामध्ये काय असतं मित्रांनो, सगळी घरं जे रेसिडेन्शियल एरियातली जे सगळी घरं आहेत ती लाकडाची बनलेली असतात. आता हे जे तुमच्या समोरचं आपलं घर आहे, हे सगळं म्हणजे एक 90% सगळं लाकडाचं बनलेलं आहे. तर इथे काय असतं, लाकडाची घरं का बनतात, तर इकडे जंगलामध्ये लाकूड हे मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतं. आणि दुसरं कारण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये लाकूड आतमध्ये गरमी केली, हीटर वगैरे लावलं की ते गरम राहतं. त्याच्यामुळे इकडे मोस्टली सगळी लाकडाची घरं बनलेली असतात. सिमेंटच्या वगैरे बिल्डिंग असतात, त्या मोठ्या बिल्डिंग असतात. पण घराचं जे फाउंडेशन आहे, जे घराचा जो बेस आहे, तो घराचा बेस हा सिमेंटचा असतो, कॉन्क्रीटचं बनलेलं असतं फाउंडेशन. पण वरचं जे स्ट्रक्चर आहे ते मात्र सगळं लाकडाचं असतं. दिसायला हे आपल्याला असं वाटतं की हे लाकडाचं नाही आहे, पण आतमधून बाहेरून हे लाकडाचेच असतात. आता हे आपल्या घराला एक त्यांनी बाहेरून असं दगडाचं कोटिंग केलेलं आहे, वॉल, म्हणजे असं वाटायला नको की याच्यामध्ये लाकूड वगैरे आहे म्हणून. त्याच्यामुळे याला दगडाचं स्ट्रक्चर किंवा असं असं विटांचं, असं लाल विटांचं वगैरे असं स्ट्रक्चर दिलेलं असतं बाहेरून. हे बघा इकडे अशा लाल विटा किंवा अशा थोड्याशा भुऱ्या विटा, असं विटांसारखं स्ट्रक्चर असतं. तर मोस्टली सगळी घरं लाकडाचीच बनलेली असतात. तर त्याचं कारण म्हणजे जंगलामध्ये लाकूड आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये लाकूड काय होतं, ते अशी गरम राहतं. हे 2 मेन कारण आहेत. चला तर मग आतमध्ये, थंडी वाजते तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की आतमध्ये हीटिंग सिस्टम कशी असते. नंतर अशा थंडीच्या दिवसामध्ये आपण कपडे धुतल्यावरती ते कपडे वाळवायचे कसे, आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये मग गरम पाण्याची व्यवस्था कशी असते. तिथे गरम पाणी आपलं आंघोळीला वगैरे किंवा भांडे वगैरे धुण्यासाठी, तर ते गरम पाणी सिस्टम कशी असते, हे सगळे तुम्हाला 2-3 पॉईंट आज दाखवतो. चला मग आतमध्ये. हे बघा, इथे शिल्पाने असं एंट्रीला लावलेलं आहे, वेलकम टू अवर होम. तर काय असतं, प्रत्येक रूममध्ये असे एक्झॉस्ट असतात. एक्झॉस्ट म्हणजे जिथून गरम वाफ बाहेर येण्यासाठी, गरम हवा बाहेर येण्यासाठी असे आउटलेट सोडलेले असतात रूममध्ये. त्या मशीनमधून हवा आली गरम की असे प्रत्येक रूममध्ये जाण्यासाठी असे एक्झॉस्ट ठेवले असतात, वॉलला असतात किंवा असं खाली फ्लोअरला वगैरे असतात. आता हे जसं तुम्ही घर बघत असाल, आतमधून आपण एकदम आपल्या नॉर्मल घरासारखं वाटत असेल तुम्हाला, जसं इंडियामध्ये आपली वाळूची, सिमेंटची जशी घरं असतात तसं. पण ॲक्च्युअली हे सगळे भिंती वगैरे जे आहेत, हे सगळे लाकडाच्या भिंती बनलेल्या आहेत. आता मी याच्यावरती असा हात मारला, हे बघा, असं तुम्हाला असं धबधब आवाज येत असेल. पण याच्यावरती थोडंसं कोटिंग केल्यामुळे ते आपल्याला असं लाकडाचं जाणवत नाही. अशा घरांना लाईफ खूप असते मित्रांनो, 100 वर्ष व त्यांना काही होत नाही. तर ही चांगली घरं असतात अशी. तर काय असतं कॅनडामध्ये, प्रत्येक घराला बेसमेंट असतं. बेसमेंट म्हणजे काय की त्या घराचा तळमजला. तर त्या तळमजल्यामध्ये काय असतं, तिथे हीटर सिस्टम असते, तिथे आपले लॉन्ड्री रूम असते, तिथे पाण्याचं जो वॉटर टँक आहे तो असतो. तर त्याला बेसमेंटमध्ये ठेवलेलं असतं. तर काही काही घरांमध्ये कसं असतं, तिथे रूम्स पण बनवलेले असतात. तर हे तळमजला काय असतो, एक जमिनीच्या मध्ये बनवलेला असतो, म्हणजे अंडरग्राऊंड थोडंसं एक जमीन खोदून त्याला एक 8-10 फूट खोल असं असतं. तर हा बेसमेंट असतो. आता मोस्टली बऱ्याचशा घरांमध्ये काय असतं, बेसमेंटमध्ये रूम्स बनवलेले असतात. ज्या लोकांना आपलं घर किरायानं वगैरे द्यायचं आहे, तर अशा लोकांसाठी तिथे त्यांनी रूम्स बनवलेले असतात आणि मग त्याच्यात आपण किरायाने देऊन त्याच्यामधनं आपल्याला मंथली थोडंसं इन्कम वगैरे होतं. पण
आपल्या इथे कसं आहे, ही सगळी ओपन सिस्टम ठेवलेली आहे त्यांनी. इथे रूम्स वगैरे काही ठेवलेले नाहीत, त्याच्यामुळे हे किरायानं देता येत नाही. आणि आम्ही काय करतो, मग बर्फाच्या दिवसामध्ये बाहेर खूप थंडी असली की मुलं मग या एरियामध्ये येऊन इथे खेळतात. मग आम्ही हा सगळा प्लेइंग एरिया ठेवलेला आहे. इथे असं रूम्स वगैरे काही नाही आहे. ग्राउंड लेवलपेक्षा हा खाली आहे. एक तुम्हाला दाखवतो हा किती खाली आहे ग्राउंडपेक्षा. आता ही विंडो ओपन केल्याच्या नंतर, एक मिनिट, आता ही विंडो ओपन केल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येत असेल, हे बघा माझी हाईट एवढी आहे, तर ती कार माझ्या एकदम असं डोक्याच्या लेवलला आलेली आहे, 5-6 फुटावर. तर हे असं तळमजला असतो, तर याला बेसमेंट म्हणतात इकडे. चला तर मग आता तुम्हाला दाखवतो हीटर सिस्टम कशी आहे, हॉट वॉटर टँक कसं आहे आणि कपडे धुण्यासाठी काय व्यवस्था केली असते. तर हा एरिया आहे इकडचा. तर ह्या एरियामध्ये काय केलेलं आहे, हे बघा ही जी मशीन दिसते तुमच्या समोर, तर ह्या मशीन काय आहे, ही मशीन आहे हीटर सिस्टम. याला इकडे कॅनडामध्ये फर्नेस म्हणतात. तर हे फर्नेस काय करतं, हे गॅसवरती चालतं आणि याच्यामध्ये काय होतं, हे रूम टेम्परेचर किंवा जे घरामध्ये सेन्सर वगैरे आहेत, त्या सेन्सरला ह्याचं कनेक्शन दिलेलं असतं की प्रत्येक रूममध्ये टेम्परेचर सध्या किती आहे, 17 डिग्री आहे, 18 डिग्री आहे. मग त्या सेन्सरनुसार आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. आता या फर्नेसचं हे जे हीटिंग सिस्टम आहे, याचं कंट्रोल वर आहे. ते वर मी तुम्हाला जाऊन दाखवतो ते कंट्रोल कसं असतं आणि आपण तिथून सगळं टेम्परेचर कंट्रोल कसं करू शकतो. तर त्या वरच्या कंट्रोलवर, त्याला थर्मोस्टॅट म्हणतात, त्या थर्मोस्टॅटवरनं आपण हे याला ऑन करायचं, ऑफ करायचं, याला सुरू करायचं, बंद करायचं, हे आपण तिथून वरून करू शकतो. तर ही आहे हीटिंग सिस्टम. तर याचं काय असतं की ही स्टार्ट झाल्याच्या नंतर मशीन, याच्यातनं गरम वाफ येते आणि ही गरम वाफ काय होते, या गरम वाफ ह्या पाईपातनं अशी वर जाऊन प्रत्येक रूममध्ये त्याला असं आउटलेट दिलेलं असतं. म्हणजे तिथून कसं बाहेर सोडलेलं असतं त्याला एक पाईपाच्या द्वारे. आणि मग जसं की हा इकडे बघा, हा पाईप आहे, हा पाईप असा वर गेला, इथून आता हे वर रूममध्ये गेला, किचनमध्ये गेला. तर असं प्रत्येक रूममध्ये त्यांना सेपरेशन दिलेलं असतं, आउटलेट असतं आणि त्या आउटलेटमधून ती गरम वाफ प्रत्येक रूममध्ये जाते आणि त्याच्यामुळे मग काय होतं, हे सगळं घर जे आहे ते गरम राहतं. तर हे झालं हीटिंग सिस्टम. तर आता तुम्हाला दाखवतो पाण्याची व्यवस्था कशी केलेली असते. तर आता एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये आपण आंघोळीला गार पाणी काही घेऊ शकत नाही किंवा भांडी वगैरे धुण्यासाठी. तर मग त्याच्यासाठी काय केलं असतं, इकडे प्रत्येक घरामध्ये असं हॉट वॉटर टँक लावलेला असतो. तर हा हॉट वॉटर टँक म्हणजे काय की याच्यामध्ये 24 तास गरम पाणी असतं. ऑटोमॅटिकली जर आपण ज्या टेम्परेचरला याला सेट केलं त्या टेम्परेचरनुसार हा सेट असतो. आता याचं कंट्रोल इथे असतं असं. जर तुम्ही आता हे याच्यावरती तुम्ही हा लाल दिसत असेल, त्याच्यावरती दिलेलं आहे तुम्हाला किती गरम पाणी पाहिजे, कमी पाहिजे, जास्त पाहिजे, त्याच्यानुसार हे गरम आपल्याला करता येतं पाणी. तर हे काय असं 24 तास मग आपल्या घरामध्ये गरम पाणी असतं. आपण आंघोळीला गेलो, भांड्याला वगैरे पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मग नळाला गरम पाणी येतं. वर मी तुम्हाला दाखवतो गरम पाणी कसं येतं, गार पाणी कसं येतं. तर ही झाली पाण्याची व्यवस्था. थंडीच्या दिवसामध्ये वगैरे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा गरम पाणी हे टँकमधनं भेटतं. तर हा झाला हॉट वॉटर टँक. हे झालं फर्नेस, ज्याच्यामधनं आपल्याला गरम हवा भेटते तर रूम वगैरे आतमध्ये गरम ठेवण्यासाठी. हा झाला फर्नेस, ही फर्नेस सिस्टम झाली. आणि ह्या साईडला हे जे आहे, ही आहे लॉन्ड्री. तर याच्यामध्ये काय असतं, या मशीनमध्ये आपण आपले कपडे धुवू शकतो. तर याला असं ओपन केलं की याच्यामध्ये आपले जे काही कपडे आहेत आठवड्याचे वगैरे, ते कपडे आपण याच्यामध्ये धुवायचे. बटन स्टार्ट केलं की चालू होतं. आणि हे जे आहेत ते डिटर्जंट आहेत, म्हणजे धुण्यासाठी वगैरे आपल्याला जे लिक्विड लागतं ते या मशीनमध्ये थोडंसं टाकायचं, 4-5 टोपण, आणि मग त्याच्यानुसार ती मशीन स्टार्ट केली की ती आपोआप पाणी ओढून घेते आणि ते पाणी ओढून घेतली की ती आपोआप धुते. पाणी धुवून करून वॉश करून असं ठेवते. आणि मग कपडे धुतल्याच्या नंतर आता आपण बाहेर तर काही वाळू शकत नाही, मग त्यावेळेस काय करायचं की या मशीनमध्ये इथे कपडे टाकायचे. इथे कपडे टाकले आणि याला सुरुवात केली की काय करतं, ते कपड्यातलं सगळं पाणी काढून टाकून त्याला गरम वाफ देऊन ते कपडे वाळतात. एक अर्धा तास लागतं वाळायला. आता बरेचसे भारतीय लोक काय करतात की जेव्हा गरमीचे दिवस असतात, मे पासनं ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत, तर बरेचसे लोक काय करतात, बाहेर गरमी असली की बाहेर कपडे वाळायला टाकतात. तर ही झाली लॉन्ड्री, इथे कपडे धुवायचे आणि वाळवायचे. तर अशा प्रकारे कॅनडामध्ये प्रत्येक घरामध्ये या 3 गोष्टी असतातच.
तर याच्याशिवाय काही तर राहणं शक्य नाही. हा वॉटर टँक, फर्नेस आणि ही लॉन्ड्री, ही बेसिक गोष्टी बेसमेंटमध्ये असतातच. तर ही झाली इकडची अशी सिस्टम. आता तुम्हाला मी वर दाखवतो की गरम पाणी कुठे येतं ते. चला तर आता वर जातो आणि वर जाऊन तुम्हाला ते थर्मोस्टॅट हीटरचं वगैरे कसं कंट्रोल करायचं ते दाखवतो आणि गरम गार पाणी कसं येतं ते पण दाखवतो. तर मग आपण इकडे वर आल्यावरती आता हा आमचा लिव्हिंग एरिया आहे. तर या लिव्हिंग एरियामध्ये जनरली हे थर्मोस्टॅट ठेवलेलं असतं. आता हे थर्मोस्टॅट म्हणजे काय की जे खालचं तुम्हाला फर्नेस दाखवलं, जे गरम हवा फेकणारे मशीन आहे, त्या मशीनला हे कंट्रोल करतं. तर आता मी याला असं टच केलं इथे की याच्यावरती दाखवतं आपल्याला किती टेम्परेचर ठेवायचं रूममध्ये. समजा आपल्याला आता 72 ठेवायचं आहे, 71 ठेवायचं आहे, असं ठेवायचं. याच्यावरती आपण मशीन कंट्रोल करू शकतो आणि मग त्या टेम्परेचरनुसार घरामध्ये जे काही टेम्परेचर असेल त्याच्यानुसार त्या सेन्सरनुसार ती मशीन ॲक्टिव्ह होते आणि मग ते गरम वाफ वगैरे बाहेर हवा फेकते. तर हे झालं थर्मोस्टॅट. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो की गरम पाणी कसं येतं. तर गरम पाण्यासाठी काय असतं, आता हा आपला किचनचा एरिया आहे. तर या एरियामध्ये आता हा नळ आहे. तर याला मी असं स्टार्ट केलं, याच्यावरती कंट्रोल असतात, एक गरम पाण्याचं आणि गार पाण्याचं. तर आता मी हे गरम पाण्याचं असं स्टार्ट केलं की याच्यातनं काय होतं, हे बघा आता गरम पाणी यायला लागलं याच्यातनं. तुम्हाला आता कदाचित वाफ ह्याच्यामध्ये दिसणार नाही, पण हे गरम पाणी आता येतं याच्यातनं आणि थोडा एक 5-10 सेकंदानंतर खूप जास्त गरम पाणी येईल. तर हे झालं गरम पाण्याची व्यवस्था. आणि हे असं बंद करून या बाजूला जर फिरवलं असं आणि आता जर स्टार्ट केलं याला, तर आता इथे गार पाणी येतं. मग तर असं तुम्ही गरम आणि गार याच्यावरती कंट्रोल करू शकता. तर हे असतं ते जे खाली हॉट वॉटर टँक आहे, हे त्याच्यातलं पाणी असतं हे गरम आणि गार येण्यासाठी. आणि मग घरामध्ये आम्ही काय केलेलं आहे, पिण्याच्या पाण्यासाठी ही अशी व्यवस्था केलेली आहे. ही 18 लिटरची बॉटल आहे. याच्यामध्ये आम्ही बाहेर रिफिल करून आणतो आणि त्याला काय असतं, इथे खाली ही मशीन आहे. तर या मशीनमध्ये आपल्याला जेव्हा गरम पाणी पाहिजे असेल तर गरम पाणी भेटतं, नॉर्मल पाणी पाहिजे असेल तर नॉर्मल भेटतं आणि हे जर गार पाणी पाहिजे असेल तर ते गार पण भेटतं. जर समजा खूप उन्हाळ्याचे दिवस आले तर गार पाणी लागतं. मग हे बघा मी आता इथे असा ग्लास ठेवलेला आहे आणि या ग्लासच्या वर इथे आता मी हे बटन दाबतो. हे बटन दाबलं की असं खाली याच्यामध्ये पाणी येतं, गार गरम जे बटन तुम्ही दाबलं त्याच्यानुसार इथे पाणी येतं मग याच्यामधून. याच मशीनच्या खाली काय आहे, इथे एक छोटंसं फ्रीज आहे. तर या फ्रीजमध्ये आपण काय करू शकतो, आपले काही कोल्ड्रिंक्स असतील, आईस्क्रीम असेल, काही असेल, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी वगैरे आपण इथे ठेवू शकतो. तर हे फ्रीज आहे याच्या खाली छोटंसं. तर ही सिस्टम चांगली आहे. तर मित्रांनो, ही झाली कॅनेडियन घराविषयी माहिती. इथे घरं कशाची बनलेली असतात, लाकडाची का बनलेली असतात आणि जरी लाकडाची बनलेली असेल तरी ती आतमधनं लाकडासारखी का वाटत नाहीत, त्याचे बेनिफिट काय आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. आणि घरामध्ये हीटिंग सिस्टम कशी असते, पाण्याची सिस्टम कशी असते, कपडे कसे धुवायचे, याविषयी तुम्हाला माहिती दिली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला मग अशीच माहिती, अशीच कॉमेंट तुम्ही देत राहा. आणि जर काही नवीन तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही नक्की विचारा. मग त्याच्यानुसार मी दुसरे व्हिडिओ बनवतो. तर चला मग हा व्हिडिओ ठेवतो आता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, मजेत राहा. ओके, बाय, गुड नाईट.